गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? तुमचा आजचा दिवस खूप छान जावं. आणि आज मस्त छान ऊन पडलं आहे. आणि आज आपल्याला झाडांना घालायचं आहे थोडंसं खत, जे मी मागवलं होतं. पण काय झालं, काही काही झाडांना ना अशी म्हणजे त्यांची वाढ खुंटली आहे. तर म्हटलं थोडं खत घातलेलं चांगलं आहे. आणि कुंड्यातनं कसं पोषण तेवढं मिळत नाही जेवढं खालच्या ज्या जमिनीत असतं. सो कुंड्यांना पण थोडंसं खत घालायचं आहे. सो आज जरा तीच कामं करायची आहेत. तर बघूया कसं काय होतं आहे ते. चला आता नाश्ता वगैरे करू आणि मग बघूया नियोजन काय ते पुढच्या दिवसाचं. खत आहे ते सगळ्या झाडांना घालून घेतलं. आता जेवढ्या कुंड्या आहेत त्यांना सगळ्यांना घातलं. बघूया आता काय फरक पडतोय तो. या जास्वंदी गुरांनी खाल्ल्यात, जरा त्याला व्यवस्थित प्रॉपर कट मारून घेतो. बघा पुन्हा एकदा घोरपड दिसलेली आहे त्याच ठिकाणी. हाय का? राहा बाई इथंच तू. पाहिल्यासारखेच राहिले इथे निवांत. आता हे सगळे वाकडे तिकडे पडलेले दगड आहेत ते व्यवस्थित लाईनमध्ये लावून घेतो, जेणेकरून हे छोटे छोटे पार्ट होतील. म्हणजे जिकडून स्टेप अप झाले तिकडेच केलेत, तिथे फक्त पुढे तिथे करावं लागेल. आणि बाकी छोटे छोटे दगड आहेत ते मधल्या भागात टाकून देणार, जेणेकरून रस्त्याचं काम होऊन जाईल. हे बघा इकडे पण आहेत पडलेले, ते पण लावून घेईन. आता इथून असा एक पक्का लावेन, त्याच्यानंतर मध्ये एक हा मधला येईल तो दगडांचा लावून टाकेन. चला आता इथे गोप्रो सेट केला. म्हटलं रोज त्या मोबाईलवर हँग होत होता सारखा, म्हणून म्हटलं आता मोबाईल यूज नाही करायचं. गोप्रो लावून घेतलं आणि आता चालू करतो काम. हे बघा असे लावून घेतले दगड, असे छोटे हे केले, कप्पे केले, जेणेकरून वरून माती वाहून जाणार नाही ह्या दगडांमध्ये. आता हे मोठे दगड लावलेत, त्याच्या बाजूला छोटे दगडांची म्हणजे मातीतले जे छोटे दगड आहेत ते लावून घेणार, जेणेकरून माती अडकून राहिली या दगडांना, वाहून जाणार नाही. जेणेकरून पुढे जाऊन जर भर घातली तरीसुद्धा ती माती तिथेच राहील, चिऱ्यातून तर जात नाही. गेले ते ह्या इथून जिथे पावसाचं पाणी जाण्याची वाट ठेवली आहे त्याच्यातूनच बाहेर गेली तर, म्हणून मग ते आता छोटे असे कप्पे करतो आहे, जेणेकरून माती अडकून राहील. हे बघा आता सगळं आवरून घेतलं आहे इथलं. आणि आता इथे करायचं आहे जरासं खोऱ्याने लेवल करून घेतो, म्हणजे खोऱ्याने छोटे दगड आहेत ना तिथे बांधाकडे घेतो, जेणेकरून सगळं व्यवस्थित राहील. आणि माती बाजूला गेली. आणि मोठे जे दगड होते जे बांधाला पण लावून शिल्लक राहिलेले, ते आता ह्या वॉलच्या बाजूने लावून घेतो, म्हणजे त्याला सपोर्ट पण राहील. आणि त्या साईडला तसंही खाली भरणी घातलेली आहे दगडाचीच आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर काय झाडं येणार नाहीत. त्याच्यामुळे ते मोठे जे दगड आहेत ते आता लावून घेतो ह्याच्या बाजूला, गडग्याच्या बाजूला, वॉलच्या बाजूला. या हे सगळे लावून घेतो आता, मोठे आहेत ते. कारण काय होणार, मोठे दगड दिसायला पण थोडे विचित्र दिसतात, त्याच्यामुळे ते सगळे एका बाजूला लावून घेतले. आणि झाडं वाढली की ते बॅक साईडला हाईड होऊन जातील. हे बघा हे सगळे मोठे दगड आहेत ना ते एका बाजूला लावून घेतो. आता 1-2 दिवस गेले ना की ह्याच्यावर थोडंसं पाणी मारून जर ही खालची माती घट्ट झाली ना की सिमेंट वाळूचं मिश्रण करून मग ते जॉईंट पण व्यवस्थित पॅक करून घेईन चिऱ्यांचे.
हे बघा, सगळे चिरे वगैरे जे तुकडे तुकडे होते ते सगळे उचलून बाजूला करून वॉलच्या साईडने लावून टाकलेत. आता इथे ना आवळे झाडाखाली ना खूप मोठे दगड आहेत, त्याच्यामुळे ते उचलायला आणि बाजूला ठेवायला ना खूप हेवी जातात. ढकलून ढकलून वेळ गेला त्याच्यात, कारण ऑलरेडी ते असे अर्धे मातीत अर्धे बाहेर होते. तर ते पहिल्यांदा बाहेर काढावे लागले आणि नंतर ते ढकलून बाजूला करावे लागले आणि मग तिथली थोडी थोडी लेवल करून घेतली. हे बघा, वेळ काढू काम आहे, पण दिसायला पण बरं दिसतं, त्याच्यामुळे किती वेळ गेला तरी काय वाटत नाही. आणि सध्या काय आरामात केलं तरी चालणार आहे, तशी काय घाई नाही आहे की बाबा आत्ताच्या आता टाईमचं लिमिट नाही आहे. सो आरामात सगळं होऊन जाईल. त्यामुळे अगदी व्यवस्थित आरामात वेळ काढून वेळ घेऊन काम करतो आहे. उगाच जीवाला पण त्रास नाही द्यायचा आणि काम पण व्यवस्थित झालं पाहिजे असं करायचं. हे बघा, आता इथली पण लेवल करून घेतो, चिऱ्याच्या बाजूने थोडीशी माती ओढून, कारण जरी थंडी पडली काय झालं तरी पाऊस कधी पडेल सांगता येत नाही. त्याच्यामुळे अगोदर आपण तयार असलेलं बरं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करून घेतो आहे. आणि खाली खडक असल्यामुळे ना ते ओळखताही येत नाही आहे. त्याच्यामुळे इथे गरजेचं आहे की ह्या आता कप्पे जे बनवले छोटे छोटे त्याच्यात ट्रॅक्टरने थोडीशी माती आणून टाकायची. आता इथे फाटकाजवळ काम चालू आहे, तर विचार करतो आहे कोणाचं तरी ट्रॅक्टर सांगू तिथली मऊ माती जी आहे लाल माती ती आणून टाकेन. आणि मग इथे सोलरचे लाईट लावून इथे काम करत होतो. हे बघा, आता इथून इथे आणि इथून पुढे गेटपर्यंतचा हे भाग वेगळे केलेत. आणि हे मध्ये मध्ये हे दगड होते पडलेले, हे बघा, त्याचे असे छोटे छोटे बांध केले जेणेकरून वरून जी येणारी माती आहे ना इथे होल्ड होईल, इथे होल्ड होईल, तिथे होल्ड होईल, तिथे पुढे होल्ड होईल, असं केलं आहे. आणि आता काय करायचं आहे, इथे जो पाणी जाण्यासाठी होल आहे त्या होलला छोटे छोटे दगड गोटे लावायचे जेणेकरून माती इथे अडकून राहील, फक्त पाणी निघून जाईल. हे बघा, सकाळी दाखवेनच, आता एवढं झालेलं आहे काम. आणि आता या 2 रूम आहेत, या त्यांचं पण पार्टिशन करायचं आहे, प्रत्येकाचं सेपरेट करायचं आहे. त्याच्यामुळे आणि प्रत्येकाच्या बाईक किंवा कार असणार आहेत, त्याच्यामुळे इथून असा समोर जाऊन तिकडून असा टर्न करून मग तिकडे तो एक वेगळा पार्टिशन करणार, म्हणजे वेगळा सेक्टर करणार आहेत बाजूला. आणि मग हे पुन्हा इकडचा जो भाग आहे तो पुन्हा गार्डनला, असं करणार आहे. आता ही गाडी 2 दिवसात इथे घेतली पाहिजे बाजूला बाहेर. हे चिऱ्याचं काम केलं ना की अंगावरचे हे डाग काढायला तासभर जातं, किती वेळ तरी हे निघत नाहीत. आज आपल्याकडे जेवणाला आहे पनीर मसाला. हे बघा, पनीर मसाला जेवणाला आहे आपल्याकडे, या जेवायला. आपण दिलं तिकडे जेवायला, मी पण बसलो इथे जेवायला. चला जेवून घेऊया मग बोलू.